तर मला बनवायचे आता वांगे वाटाणा आणि बटाटू मिक्स रस्सा भाजी बनवायचे जरा वेगळ्याच पद्धतीनं. तर वेगळीच पद्धत आहे बघा. मोहरी आणि जिरं टाकून घेते थोडंसं. तर चांगलं तडतड तापलं की खडा मसाला टाकून घेते. खडा मसाला मी थोडाच टाकून घेतलेला आहे. आलं लसणाची पेस्ट ठेसून घेतलेले ते पण टाकून घेते. का तर आपली कढई पण चांगली तापलेली आहे त्याच्यामुळे मसाला लगेच भाजून जाते ती झटकीपट उशीर लागत नाही. तर आता कांदा पण चिरून ठेवलेला आहे. कांदा पण टाकते आता. कांदा पण चांगला भाजत आलाय, चांगला तळून घेतलाय. खडा मसाला मी थोडाच टाकलाय. इकडे मी नारळाचं दूध ठेवलेलं आहे. नारळाचं दूध काढलंय सोडून असं मस्तपैकी मिक्सर मधून आता सोडून घेतलंय. तर आपल्या इकडे चिकन मसाला पोळी, धना पावडर, हळद आहे, आपली चटणी आहे. कांदा चांगला फ्राय केला की चटण्या पण लगेच भाजून निघते ते मस्तपैकी. तर आता मी बटाटो पण शिजवून घेतलेला आहे. तर बटाटो काय चिरत बिरत बसायचं नाही, हाय असं आता टाकणार आहे. ते पण हे मसाला चांगला भाजला की बटाटो नंतर टाकून घेणार आहे, म्हणजे तेल पण सुटतं. तर आता नारळाचं दूध मला आता ओतायचंय. असंच आता झाकून ठेवते. आता नंतर शेंगदाण्याचं कूट थोडं सुद्धा टाकायची गरज नाही नारळाचं दूध असल्यावर ना. कालवून आपली रस्सा भाजी हाय अशी मिळून येते मस्तपैकी. तर कलर पण आता छान आला. तर खूप छान असा कलर पण आलाय आणि गॅस मी जरा फुल सोडला होता. तर हे बटाटा मी सोलून घेतलेला आहे. तर हाय असा बटाटा टाकून घेते आता. नुसताच बटाटो बटाटो आणि त्यातलं वाटाणं फक्त घेतले ते. तर असाच बटाटो आता ठेवायचा नाही तर चेंगरायचा. का तर शिजलेला बटाटो त्याला काही उशीर लागत नाही. तर थोडा कच्चा आहे तर असाच टाकते आता. झाकून देते. तर आता बटाटा चांगला शिजलेला आहे. बघते आता बटाटा चांगला शिजलाय का. तोपर्यंत इकडं कोथिंबीर मी नीट करून धुवून करून घेतली. आणि बटाटो मिक्स अख्खा असाच टाकलेला होता. ते पण चांगला चिंगरून घेतला मस्तपैकी. आता इकडं गरम पाणी आता करायला घेतलं होतं ते पण आता ओतून देते. आता आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची तेवढी आता बनवायची. आणि अशी सुकी भाजी जर खायची असली तर खूपच छान टेस्टी लागते. आणि शेंगदाण्याचं कूट काय आता टाकायची गरज नाही. तर आता थोडंसं मला आता पाणी ओतायचं आहे. रस्सा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं पाणी ओतून घेते. आणि कलर पण खूप छान असा येतो. तर थोडंसंच मी पाणी आता ओतून घेतलं या रस्सा भाजीत. खडा मसाला टाकल्यामुळं भाजी खूप टेस्टी होते त्या. आणि पिवळा पिवळा असा कलर होतो. आवडीनं असं 1 ते 2 चपाती आवडीनं खाते ती मस्तपैकी. काहीतरी बदलून रोज. तर किती छान अशी हॉटेल सारखी मस्तच बटाट्याची आणि वाटाण्याची रस्सा भाजी झालेली. दिसायला पण देखणी आहे का नाही देखणी मस्तच. तर मेहनत जरा करावी लागते आणि भाज्या निवडून करून ठेवायच्या आधी, म्हणजे खूप छान आणि टेस्टी भाज्या बनते त्या अशा. आणि भाजी करताना कसं भाज्यामध्येच ध्यान द्यायचं. तर तरच भाज्या अशा चविष्ट लागते त्या खायला. तर माझं नेहमी असंच असतं. स्वयंपाक करायला लागला म्हणजे स्वयंपाकाचं थोडंच ध्यान द्यायचं, दुसरीकडे मी लक्षच देत नाही असं. तर आता असो आपली आता रस्सा भाजी आता बनवून झालेली. चला तर मग बाय आता उकळी फुटते आता मस्तपैकी. आता थोड्या वेळ आता झाकून ठेवते अशीच आता शिजून देते. कलर पण आता खूप छान असा येईल आता रस्सा भाजीला. तर आता आपली बटाट्याची भाजी आता शिजली का बघते. आता उकळी पण फुटली चांगली. बरेच उशीर झालं. भाजी शिजली या आणि छान अशी कलर पण आलाय आणि घटमुट पण झालेली आहे भाजी मस्तपैकी. तर आता चपात्या बनवून घेते. तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला असं व्हिडिओ पाहायला येतील. चला तर मग बाय बाय.